हाय मित्रांनो, तर अकोला जिल्हा पोलीस भरतीची नुकतीच लिस्ट लागलेली आहे की त्यामध्ये तुमचे जे 15 तारखेला पेपर झाला होता, 15 मार्चला त्याची लेखी परीक्षेची गुणांनुसार लिस्ट लागलेली आहे. ती तुम्ही अकोला पोलीस भरतीच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता. जर आपण ती लिस्ट चेक केली तर बघा, अकोला जिल्हा पोलीस भरती 2024-25 यामध्ये काय म्हटलं आहे त्यांनी, मैदानी चाचणी दिनांक 11/2/2026 ते दिनांक 21/2/2026 रोजी झाली होती. मैदानी चाचणीच्या एकत्रित गुणांच्या आधारावर 1/10 या प्रमाणात लेखी परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक 15 मार्च 2026 रोजी घेण्यात आली होती. म्हणजे काय केलं होतं त्यांनी, मैदानी चाचणीमध्ये जे विद्यार्थी पात्र झाले होते ते व्हॅकन्सीनुसार 1/10 या प्रमाणात त्यांनी घेतले होते. म्हणजे जर ओपनची जर एक जागा असेल तर त्यासाठी त्यांनी 10 विद्यार्थी सिलेक्ट केले. तर त्यानुसार काय झालं की जो आपला कट ऑफ विद्यार्थी तर एका जागेसाठी एकच सिलेक्ट होणार आहे, पण लेखी परीक्षेसाठी कॉम्पिटिशनमध्ये किती आले तर 10 विद्यार्थी आले. त्यानुसार काय झालं, जर फिजिकलचा कट ऑफ बघितला तर तो तुम्हाला कमी दिसेल, पण ओव्हरऑल जर कट ऑफ आपण फिजिकल प्लस लेखीचा कट ऑफ जर बघितला रिटर्न एक्झामचा, तर त्यांचं जर ॲनालिसिस केलं तर तो कट ऑफ हाय गेलेला दिसेल. तो कसा तर बघा, तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की त्यांनी दिले आहे मार्क्स आणि कॅटेगरी, नाव, ॲप्लिकेशन नंबर पण दिला आहे, जेंडर पण दिला आहे, कॅटेगरी पण दिलं आहे आणि मार्क्स इन रिटन एक्झामिनेशन. तर याच्यामध्ये काही विद्यार्थी अब्सेंट पण होती आणि जे प्रेझेंट होती त्यांचे मार्क्स त्यांनी इथं डिस्प्ले केले आहेत. तर 92 मार्क्स आपल्याला पहिलंच 3 नंबरचा कॅन्डिडेट दिसतोय, मुकुंद बाबासाहेब तुरे. तर ह्या कॅन्डिडेटला 92 मार्क्स आहे आणि त्याच खालोखाल 87 वाला पण आहे निवृत्ती. तर अशा प्रकारे जर ट्रेंड जर बघितला की किती 86 वाला NTCचा कॅन्डिडेट आहे, तर त्यांना अक्षय म्हणून त्यांना पण चांगले मार्क्स आहे. 86, 82 दिसत आहे, 90 पण दिसत आहे. इथं 90 जर बघितलं तर ज्ञानेश्वर चिंतामण शेळके ST कॅटेगरीचे विद्यार्थी आहे, त्यांना 90 मार्क्स आहे. सॉरी चुकलं, इथं 90 मार्क्स NTD कॅन्डिडेटसाठी आहे. निलेश रामदास केंद्रे यांना 90 मार्क्स आहे. 89 वाले पण आहे, 90 वाले 2 आहेत NTC. तर विकास आणि किशोर यांना प्रत्येकी 90 आणि 89 मार्क्स आहे. तर ट्रेंड जर बघितला अकोला पोलीसचा, तर यामध्ये अबो 90 वाले कॅन्डिडेट भरपूर दिसत आहे. की जसं जर मी प्रिव्हियस व्हिडिओ टाकले की त्यामध्ये जळगावचा केला, मी जालन्याचा केला, तर धुळेचा केला, तर यामध्ये 90 वाले असे तुरळक दिसले. पण इथं मला पहिल्याच पेजवरती 90 वाले जवळजवळ किती विद्यार्थी आहे बघू आपण. एक दिसला इथं, 1 2 3 4 5 6 कॅन्डिडेट हे 90 आणि 90 अबो आहेत. तर इथेच आपल्याला दिसतंय की किती कॉम्पिटिशन आहे. पहिलंच पेज आहे, टोटल 38 पेजची ही PDF आहे, 37 पेजची. त्यातला पहिल्याच पेजवरती आपल्याला 90 वाले 7 कॅन्डिडेट मिळाले. तर तुम्ही बघू शकता की किती विद्यार्थ्यांना मार्क्स आहे. भरपूर विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आले आहेत. कदाचित अकोलाचा पेपर मी बघितला नाही. 94 वाला पण इथे कॅन्डिडेट आहे, शेख राजिक म्हणून आहे. त्यांना हे NTC वाला 94 आहे, ओमकार म्हणून आहे 94 वरती. तर बघा, अशा प्रकारे 90 मी हा पेपर बघितला नव्हता. कदाचित हा पेपरची जी लेवल होती ती अशी ॲव्हरेज आली असेल की
बऱ्याच विद्यार्थ्यांना 80 आणि 85+ मार्क्स आहे आणि 90 पण खूप विद्यार्थ्यांना आहे. तर इथं 92 वाला पण कॅन्डिडेट दिसतोय. तर यानुसार आपण असं गृहीत धरू शकतो की ह्या अकोलाचा जो पेपर होता तो थोडा मॉडरेट लेवलचा होता, हार्ड नव्हता एवढा. आणि कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्स घेतले आहे. 87, 85 अबोव तर खूप कॅन्डिडेट आहे आणि 90 पण हे फ्रिक्वेंटली दिसत आहे. म्हणजे असं नाही की बाबा एखाद्या पेजवरती प्रत्येक पेजमध्ये 1, 2, 2, 3, 3 कॅन्डिडेट 90 वाले दिसत आहे मला. तर याच्यानुसार 85 वाले तर भरपूर आहेत. 84, 85 वाले, 86 वाले भरपूर आहेत. 87 वाले पण भरपूर आहे. तर ट्रेंड जर बघितला तर इन बिटवीन 85 to 90च्या जवळजवळ बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क्स आहे. तर असं जर चेक करत गेला आपण 88 आहेत, 80 आहेत, 86 आहेत, 92 आहेत विद्यार्थ्यांना. नारायण, एन टी सी कॅटेगरीवाल्यांच्या मुलांना खूप चांगले मार्क्स आहे. तर कारण मी जे अबो 90 बघितले तर NTCचेच दिसत आहे मला, का तर माहीत नाही. 85 NTC म्हणजे काहीतरी जादू आहे का NTCच्या कॅन्डिडेटमध्ये की त्यांनाच 90 मार्क्स मिळत आहे. तर अशा प्रकारे जर आपण ट्रेंड ऑब्झर्व केला की मी हे मार्क्स याच्यासाठी बघतोय की तुम्हाला मी एक ॲव्हरेजली सांगू शकतो की विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडलेले असू शकतात आणि कट ऑफ किती लागू शकतो. तर टोटल जर कॅन्डिडेट बघितले तर हे 2314 कॅन्डिडेटची त्यांनी लिस्ट लावलेली आहे. आणि जर आपल्याकडे व्हॅकन्सी जर बघितल्या अकोला पोलीसच्या तर त्या 161 व्हॅकन्सी आहे. 161 आणि टोटल किती कॅन्डिडेट घेतले त्यांनी 2314. तर अशा प्रकारे आता ते कसे घेतले बघा. जर सर्वसाधारण 22 जागा आहे ओपनच्या, तर ओपनच्या 22 जागा असेल तर इथं त्यांनी 10 घेतल्या म्हणल्यानंतर 220 कॅन्डिडेट ते बोलवले असतील. जर इथं महिला 23 आहे तर त्यात 230 त्यांनी आपल्या मुलींना बोलवलेलं असेल. तर अशा प्रकारे 450 तर इथेच झाले कॅन्डिडेट. त्याच्यामुळं तुमचे किती 2314 विद्यार्थी येत आहे. तर असं नाही की 161 जागा आहे. 161 जागा आहे तर याची जर 10 म्हणलं तर 1610 विद्यार्थी होतील. तर तुम्ही म्हणताय 2314 कसे झाले, तर ते त्यांनी प्रत्येक कॅटेगरीचा वेगवेगळा विद्यार्थी घेतला आहे. तर अशा प्रकारे त्यांनी विद्यार्थी घेतले आहेत. जर तुम्हाला जर कट ऑफचा जर ट्रेंड बघितला तर आपल्याला 90 जवळजवळ बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क्स दिसत आहे. जर 90 मार्क्स जर आपण पकडले आणि कट ऑफ जर याचा पकडला 45, ॲव्हरेज पकडतोय मी, इन बिटवीन 40 to 45 मार्क्स आहेत विद्यार्थ्यांना ग्राउंडमध्ये, तर ते 135च्या जवळजवळ येत आहे. तर इथे जर जागा बघितल्या तर अनुसूचित जातीसाठी काहीच जागा नव्हत्या, जमातीसाठी 16 होत्या आणि OBCसाठी इथं 18 जागा दिसत आहे. ओपनसाठी 76, खूप चांगला मोठा आकडा आहे इथे. तर इथे जर तुम्ही बघितलं ओपनसाठी, तर ओपनसाठी ऑब्वियसली 90 जर आपण कन्सिडर केला तर आउट ऑफ 50 बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क्स नाही राहू शकत. याच्यापैकी तुम्हाला 4 ते 5 विद्यार्थ्यांना मिळेल आणि काही 50 ते 40च्या 45च्या मध्ये मिनिमम 20 to 25
पेक्षा जास्त विद्यार्थी असतात म्हणजे असतात. फिजिकलमध्ये म्हणतोय मी. तर ते ॲव्हरेज जर पकडलं आपण तर 90 ते 45 मी एक 45 ॲव्हरेज पकडलं तर 135च्या जवळजवळ म्हणजे कट ऑफ लागू शकतो. 140च्या जवळजवळ ओपनचा. 140 त्याच्यापेक्षा जास्त पण लागू शकतो, पण मी मिनिमम 140च्या जवळजवळ सांगितलं. आणि इथे जर EWSचा जर कट ऑफ जर तुम्ही हे केला तर -2-3 मार्क्स कमी करा. 135 करा इथे. इथे पण 135च्या जवळजवळ करा. OBCचा तुम्ही करू शकता 138च्या जवळजवळ. ST कॅटेगरीचा सर्वसाधारणसाठी 3च जागा आहे, तर इथे तुम्ही पण करू शकता 135च्या जवळजवळ मार्क्स. आता तुम्ही म्हणाल ST कॅटेगरीचा सगळ्यात कमी मार्क्स लागतात, तर विद्यार्थी मित्रांनो आता तसं काहीच राहिलेलं नाही आहे. थोड्याफार प्रमाणात म्हणजे 2 ते 3 मार्कांचा फरक पडू शकतो, पण आता जो अगोदर असायचा 10 ते 15 मार्कांचा गॅप तो आता राहिलेला नाही आहे. तर कट ऑफ हा ऑबियसली ठीक आहे 135चा प्लस मायनस 2 ते 3 मार्क्स होईल, पण जवळजवळ हाच ट्रेंड राहणार आहे याचा कट ऑफचा. तर अशा प्रकारे अकोला पोलीस भरतीचा आपण कट ऑफ बघितला. तर इथे मी तुम्हाला कंपॅरिझन जर केलं तर जागेसोबत, तर इथे फक्त सर्वसाधारणमध्ये 5-1-1, 5-2, 5-5-5, 22 तर असे मार्क्स आहेत. तर ऑबियसली सर्वसाधारणमध्ये जे विद्यार्थी असेल की त्यांनी कोणत्याच ह्या जे खालचं आरक्षण असतं खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, पोलीस कर्मचाऱ्यांचे जे हे असतात पाल्य किंवा आपले होमगार्ड असतात, त्यांच्यापेक्षा हा कट ऑफ हाय जाणार आहे आणि यांचा कट ऑफ हा कमी जाणार आहे, कारण त्यांचे जे कॅन्डिडेट असतात ते मुळातच कमी असतात. त्याच्यामुळं काय होईल की त्यांचा कट ऑफ हा ऑबियसली कमी जाऊ शकतो 125 ते 135च्या दरम्यान, पण 125च्या खाली नाही येणार, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. तर अनाथ वगैरे जे असेल त्यांचा जाऊ शकतो, पण 125च्या खाली मला तरी वाटतं नाही यायला पाहिजे. मिनिमम कट ऑफ हा एवढाच लागू शकतो तुमचा जागेंचा जर विचार केला तर. अशा प्रकारे आपण अकोला पोलीस भरतीचा कट ऑफचा ॲनालिसिस केलं. तुमचे मार्क्स तुम्ही ह्या लिस्टमध्ये जाऊन बघू शकता आणि तुमचं एक प्रेडिक्शन लागेल की तुम्हाला किती मार्क्स आहे, कारण याच्यामध्ये कॅटेगरी पण दिली आहे. काही जे जिल्हा वाईज ज्या लिस्ट लागल्या त्यामध्ये काहीमध्ये कॅटेगरी दिली नाही, तर तिथे समजायलाच हे नाही आहे की बाबा किती मार्क्स असू शकतात विद्यार्थ्यांना, पण इथे त्यांनी दिलं आहे. आणि तुम्हाला एक करायचं आहे, इथून 24 तासाच्या आत आपले आक्षेप नोंद करावे. म्हणजे तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्यांना वाटतंय की बाबा आता इथं 92 आहे, की याला पण वाटतंय की अरे माझे अजून 2-3 क्वेश्चन बरोबर आहे, पण यांनी माझे 92 मार्क्स कसे दिले. तर त्यासाठी एक ऑब्जेक्शन तुम्ही घेऊ शकता. तिथे जाऊन तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता किंवा त्यांना अर्ज टाकू शकता 24 तासाच्या आतमध्ये लेखी परीक्षेसाठी. तदनंतर प्राप्त झालेले कोणत्याही हरकती आक्षेप विचारात घेतले जाणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ह्या ईमेलवरती तुम्हाला सदर यादीतील उमेदवारांनी काही हरकती आक्षेप असल्यास या कार्यालयात ईमेल sp.akola@mahapolice.gov.in या ईमेल ID वरती जाऊन तुमचा जो हरकती आहे किंवा तुमचे जे आक्षेप आहे, तुमचा काही डाऊट आहे मार्कांविषयी, तो तुम्ही तिथे सादर करू शकता. तर तुम्हाला कमी मार्क्स असतील, जास्त मार्क्स असल्यानंतर नका करू, कारण ते कमी पण होऊ शकतात. त्याच्यामुळं जर कमी मार्क्स असतील, असं वाटत असेल तुम्हाला की माझा प्रश्न बरोबर आहे, पण मला मिळालेले मार्क्स हे मुळात कमी आहे, तर तुम्ही त्याच्याविषयी आक्षेप घेऊ शकता. तर बघा अशा प्रकारे तुम्ही तुमची लिस्ट चेक करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आत्ताच लागली आहे, 17 तारखेची लिस्ट आहे आणि आजच मी व्हिडिओ बनवतोय आणि कट ऑफ पण तुम्हाला मी ह्यामध्ये त्याविषयी सांगून दिला आहे. तर धन्यवाद.